नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, तुमचा कोणताही व्यवसाय असू द्या, तुमच्याकडे उद्योग आधार म्हणजेच त्याला आपण उद्यम सर्टिफिकेट असं म्हणतो. तर हे उद्यम सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तुम्हाला तुमचा व्यवसाय चालवायचा आहे तर उद्यम सर्टिफिकेट गरजेचं आहे. आणि त्यासोबतच तुम्हाला लोन घ्यायचं असेल, बँकेमध्ये करंट अकाउंट उघडायचं असेल, तर त्यासाठी उद्योग आधार म्हणजेच उद्यम सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. आता हेच उद्यम सर्टिफिकेट कसं काढायचं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे. udyamregistration.gov.in या वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. इथं आल्यानंतर पाहू शकता MSME म्हणजेच उद्यम रजिस्ट्रेशन प्रोसेस दिसेल, ज्यामध्ये वेलकम टू रजिस्टर हिअर आणि खाली एक बॉक्स आहे. तुम्ही पहिल्यांदा करताय तर फॉर न्यू एंटरप्रेन्योरशिप हू आर नॉट रजिस्टर्ड एट ॲज अ MSME ऑर दोज विथ EM सेकंड या बॉक्सवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आधार व्हेरिफिकेशन विथ OTP दिसेल, ज्यामध्ये आधार नंबर विचारलाय. आधार नंबर टाकायचा या बॉक्समध्ये. त्यानंतर आधार कार्डवरती जसं नाव आहे तसं व्यवस्थित स्पेलिंगसही टाकायचं आहे आणि व्हॅलिडेट अँड जनरेट OTP वरती क्लिक करायचं आहे. व्हॅलिडेट अँड जनरेट OTP वरती क्लिक केल्यानंतर आधार कार्डला जो नंबर लिंक असेल त्यावरती OTP पाठवला जाईल. तो OTP इथे टाकून आपल्याला व्हॅलिडेट करायचा आहे. लक्षात ठेवा, आधार नंबर आणि आधार कार्डवरचं नाव व्यवस्थित टाका, त्यानंतरच इथे OTP जाणार आहे. आता OTP आलेला आहे. आपण इथे OTP जो आहे तो टाकून घेऊयात आणि व्हॅलिडेट बटनावरती क्लिक करूयात. व्हॅलिडेट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता आता पॅन कार्ड व्हेरिफिकेशनसाठी विचारलं जाईल. पॅन कार्डची माहिती द्यायची आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला विचारलं जाईल टाईप ऑफ ऑर्गनायझेशन, संघटन की प्रकार. तुमचा जो काही व्यवसाय तो कशा प्रकारे प्रॉपरेटरशिपमध्ये येतो का हिंदू अनडिव्हिज्युअल फॅमिली. त्यानंतर पार्टनरशिपमध्ये येतो का कोऑपरेटिव्ह सहकारी वगैरे काय संस्था आहे, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, पब्लिक लिमिटेड, सेल्फ हेल्प ग्रुप आहे, सोसायटी आहे, ट्रस्ट आहे. तुमचं काय आहे, प्रोप्रायटरी असेल तर प्रोप्रायटरी तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर पॅन कार्डचा नंबर जो आहे तो इथे टाकायचा आहे. त्यानंतर नेम ऑफ पॅन होल्डर, पॅन कार्डवरती जसं नाव आहे तसंच टाकायचं आहे आणि जन्मतारीख पॅन कार्डवरची टाकून इथे ॲक्सेप्ट करून पॅन व्हॅलिडेट करून घ्यायचं आहे. पॅन व्हॅलिडेट केल्यानंतर पॅन सक्सेसफुली व्हेरीफाईड झाले. आता कंटिन्यू करायचं आहे. कंटिन्यू केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला इंटरफेस दिसेल. तर तुम्हाला विचारलं जाईल डू यू हॅव GST असेल तर इथे येस करू शकता. GST नसेल तर तुम्ही नो करू शकता. आणि तुमच्या व्यवसायाचा जर टर्नओव्हर 20 लाखापेक्षा जास्त नसेल तर तुम्ही एक्झेम्प्टेड म्हणजे छूट प्राप्त हे आपल्याला लागत नाही, तर तुम्ही एक्झेम्प्टेड सिलेक्ट करू शकता. तुमच्या क्रायटेरियानुसार तुम्ही ते सिलेक्ट करा. त्यानंतर नाव तुमचं इथे ऑटोमॅटिकली येईल. मोबाईल नंबर या बॉक्समध्ये तुम्हाला टाकायचा आहे तुमचा. त्यानंतर ईमेल ID या बॉक्समध्ये टाकायचा आहे. मोबाईल नंबर ईमेल ID टाकून खाली यायचं आहे. तुम्हाला 8 नंबरला सोशल कॅटेगरी विचारली आहे, ज्यामध्ये सामाजिक वर्ग म्हणजे जनरलमध्ये येता, SC मध्ये येता, ST मध्ये येता का OBC मध्ये येता. आणि NT मध्ये येत असाल तर OBC सिलेक्ट करू शकता. त्यानंतर जेंडर विचारलं जाईल, ज्यामध्ये 9 नंबरला जेंडर मेल फिमेल जे काही असेल तुम्ही ते इथे सिलेक्ट करू शकता. स्पेशली अवेल म्हणजे अपंग आहे का, अपंग जर दिव्यांग असेल तर येस करा, अपंग नसेल तर नो करा. त्यानंतर पुढे तुम्हाला नेम ऑफ एंटरप्राइजेस म्हणजेच उद्यम का नाम, तुमचा जो काही व्यवसाय आहे त्या व्यवसायाचं तुम्ही काय नाव दिलेलं आहे ते नाव तुम्ही इथे 11 नंबरच्या पॉईंटला टाकायचं आहे. तरी मी इथे नाव टाकून घेतलेलं आहे. नाव टाकल्यानंतर खाली प्लांट युनिट नेम इकाई का नाम जे वरती टाकलेलं आहे एंटरप्राइजचं नाव तेच तुम्ही इथे खाली टाकू शकता. मी इथे पेस्ट करतो. आणि त्यानंतर आपल्याला ॲड युनिटवरती क्लिक करायचं आहे. ॲड युनिटवरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही व्यवसाय आहे, बिझनेस आहे, तो इथे ॲड झालेला दिसेल. बिझनेस ॲड झाल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. युनिट नेम विचारलं जाईल. युनिट नेमचा जो काही इथं तुमचं व्यवसाय बिझनेसचं नाव आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. व्यवसायाचं नाव जो मी ॲड केलं होतं तेच नाव तुम्हाला युनिट नेममध्ये दिसेल, ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर ॲड्रेस टाकायचा आहे. तुमचा व्यवसाय कुठे आहे, कुठल्या बिल्डिंगमध्ये असेल किंवा परिसर असेल, तुमचा गावाचं नाव असेल, ब्लॉक, तालुका वगैरे, कुठला रोड आहे, कुठली सिटीमध्ये तुमचं येतं, पिनकोड कुठला आहे, ते सगळी माहिती टाकायची. नंतर आपला महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करायचं आहे. तुमचा जो काही जिल्हा असेल तो जिल्हा सिलेक्ट करायचा आहे आणि ॲड प्लांटवरती क्लिक करायचं आहे. व्यवसायाचा ॲड्रेस टाकून ॲड प्लांट केल्यानंतर जो काही तुम्ही व्यवसाय ॲड केला आहे त्याची जो काही ॲड्रेस आहे तो इथे तुम्हाला दाखवला जाईल. त्यानंतर तुम्हाला आता खाली यायचं आहे. खाली तुम्हाला ऑफिशियल ॲड्रेस ऑफ एंटरप्राइजेस 13 नंबरला विचारलं जाईल. ऑफिशियल ॲड्रेस म्हणजे आता तुमचा व्यवसाय 2-3 ठिकाणी असू शकतो आणि मेन जे काही ऑफिस आहे एका ठिकाणी असू शकतो. जर तुमचं मेन ऑफिस एका ठिकाणी असेल तर तुम्ही तो ॲड्रेस इथे पूर्णपणे टाकू शकता जे मेन ऑफिसचा आहे. परंतु एकाच ठिकाणी तुमचा व्यवसाय असेल तर तुम्ही वरती जो ॲड्रेस टाकलेला आहे तोच तुम्ही इथे टाकू शकता. एकाच ठिकाणी असेल तुमचे ऑफिस ते एकाच ऑफिसचा ॲड्रेस तुम्ही वरचा आहे त्याचा टाकू शकता. पण 2-3 शाखा असतील, जर मेन ऑफिस जिथलं आहे त्या मेन ऑफिसचा ॲड्रेस तुम्ही इथे टाकू शकता. त्यानंतर इथे ॲड्रेस पूर्णपणे टाकायचं. त्यानंतर आता लोकेशन आहे लॅटिट्यूड लॉंगिट्यूड, ज्यामध्ये
जे निळ्या रंगाचं बटन आहे गेट लॅटिट्यूड अँड लॉंगिट्यूडवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे खाली यायचं आहे. इथे मॅप येईल, इथे विंडो ओपन झाली आहे. इथे आपल्याला झूम करायचं आहे. ज्या ठिकाणी तुमचं शॉप आहे त्या ठिकाणी आपल्याला हा मॅप जो आहे तो ठेवायचा आहे. कसं ठेवायचा, आता इथे आपण लोकेशन झूम करूया. ज्या ठिकाणी तुमचं शॉप असेल, तुमचा कोणताही बिझनेस असेल, तुमची कंपनी असेल किंवा तुमचा कुठलाही व्यवसाय असू द्या, ज्या ठिकाणी आहे तिथे आहे त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. लोकेशन पाहायचं आहे आपलं कुठं आहे शॉप त्या ठिकाणी. आता समजा इथे अप्रॉक्सिमेटली इथं आहे तर डबल टॅप इथे करायचं आहे. डबल टिक केल्यानंतर इथे पहा हे लाल रंगाचं बाण इथे येईल, इथे माझं शॉप आहे. आता इथे बरोबर झालंय. लोकेशन द्यायचं आणि ओके करायचं. ओके केल्यानंतर तुमचं लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड इथे आलेलं दिसेल. गेट लॅटिट्यूड लॉंगिट्यूड आपलं कंप्लीट झालं. त्यानंतर 14 नंबरला आहे प्रिव्हियस EM सेकंड UM रजिस्ट्रेशन. जर अगोदर काही तुम्ही उद्योग आधार काढलं असेल तर त्याचा नंबर असेल तर तुम्ही EM सेकंडवरती प्रिव्हियस EM असं टाकू शकता. नसेल तर पहिला ऑप्शन आहे NA हा ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर 15 नंबरला स्टॅटस ऑफ एंटरप्राइजेस. पहिला पॉईंट आहे डेट ऑफ इनकॉर्पोरेशन रजिस्ट्रेशन, म्हणजे तुम्ही व्यवसाय तुमचा कधी सुरू केलेला आहे ती तारीख तुम्हाला इथे टाकायची. तुमचा व्यवसाय कधी सुरू केलेला आहे पहिल्यात लक्षात ठेवा. आणि त्यानंतर विचारलं जाईल तुम्हाला वेदर प्रोडक्शन बिझनेस कमेन्सेड, म्हणजे तुमचे जे काही व्यवसाय आहे तुम्ही सुरू केला आहे परंतु सर्व्हिसेस चालू केलेत का. जर सर्व्हिसेस चालू केल्या असतील तर येस करायचे आणि कधीपासून सर्व्हिसेस तुम्ही द्यायला चालू केलेत ते करू शकता. जर सर्व्हिसेस नसेल चालू केल्या तर नो करायचं आहे. त्यानंतर बँक डिटेल्स विचारला जातील. 16 नंबरला बँकेचं नाव टाकायचं आहे, IFSC कोड टाकायचा आहे आणि अकाउंट नंबर टाकायचा आहे. करंट अकाउंट असेल तर टाकू शकता, करंट अकाउंट नसेल तर तुम्ही सेव्हिंग अकाउंटच्या डिटेल्स टाकू शकता. बँकेचं नाव, IFSC कोड आणि अकाउंट नंबर. त्यानंतर खाली 17 नंबरला मेजर ॲक्टिव्हिटी युनिट, म्हणजे आता तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग करता, तुमचा व्यवसाय कसा आहे, मॅन्युफॅक्चरिंग आहे काय सर्व्हिसेस आहे म्हणजे सेवा देता, तुम्ही जे काही देत असेल ते सिलेक्ट करा. त्यानंतर मेजर ॲक्टिव्हिटी अंडर सर्व्हिसेस. आता मी सर्व्हिसेस सिलेक्ट करेल तर आता सर्व्हिसेसमध्ये आहे नॉन ट्रेडिंग आणि ट्रेडिंग. नॉन ट्रेडिंग आणि ट्रेडिंग समजून घ्या. ट्रेडिंग म्हणजे काय असतं, ज्यामध्ये डिस्ट्रीब्युटर येतात, रिटेलर येतात, ते ट्रेडिंगमध्ये येतात. ज्याच्यामध्ये ट्रेडिंग आणि जे डिस्ट्रीब्युटर आहेत रिटेलर येत नसतील ते नॉन ट्रेडिंगमध्ये येतात, लक्षात ठेवा. त्यानंतर आता मी ट्रेडिंग सिलेक्ट केलं आणि NIC कोड सर्च करायचा आहे. एखादं तुमचं जे काही, आता मी डेअरी युनिट आहे माझं, तर मी नुसतं या बॉक्समध्ये डेअरी सर्च केलं तर पाहू शकता हे डेअरीचे NIC कोड ॲटोमॅटिकली आले. तर त्यानुसार तुम्ही असं गुगलवरती जावा, तुमचं कशाच्या रिलेटेड शॉप आहे ते तुम्ही इथे सर्च करा. कसं सर्च करू शकता की बाबा आता माझं आहे डेअरीचं, तर डेअरी NIC कोड असं तुम्ही गुगलवरती सर्च केलं तरी तुम्हाला NIC कोड इथे दाखवलं जाईल. बाबा 46,302 क्लास येतो याच्यामध्ये. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या व्यवसायाचं असेल, शॉपचं असेल, कंपनीचं असेल, ते कोणत्या NIC कोडमध्ये येते ते फाईंड करा आणि त्यानंतर तुम्ही इथे सर्च करायचं. कुठं सर्च करणार तुम्ही, इथे तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग किंवा सर्व्हिसेस सेवा असतील त्याचा कोड टाकू शकता किंवा त्या रिलेटेड तुमचं जे काही सर्व्हिसेसचं नाव असेल, तर समजा डेअरी, मी असं डेअरी, तर अशा पद्धतीने तर ते तुम्ही इंग्लिशमध्ये शोधून ते नाव इथे सर्च करायचं आणि तुम्ही काय सर्व्हिसेस देता किंवा काय मॅन्युफॅक्चरिंग करतात ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं. सिलेक्ट करून ॲड मोर ॲक्टिव्हिटीवरती क्लिक करायचं. ही ॲक्टिव्हिटी ॲड झालेली आहे. अजून ॲड करायची असतील तर अजून सुद्धा ॲड करू शकता. तर माझ्याकडे अजून एक आहे इथे 47,214ला, ही एक ॲड करायची. हे सिलेक्ट केले की खाली फक्त ॲड मोर ॲक्टिव्हिटीवरती क्लिक करायचं. हे NIC 2 डिजिट, NIC 4 डिजिट आणि NIC 5 डिजिट खाली ॲड झालेलं असेल. तशाच पद्धतीने तुमच्या बिझनेसचं, तुमच्या शॉपचं असेल किंवा अन्य काही तुमचं कंपनी असेल, ट्रस्ट असेल, ते तुम्ही इथे मोबाईलचं असेल किंवा दुसरं काही तुम्ही काय देता मॅन्युफॅक्चरिंगचं असेल तर ते तुम्ही फक्त सर्च करून ॲड करायचं आहे. काम तुमचं झालेलं आहे. त्यानंतर 19 नंबरला जे काही तुमच्या कंपनीमध्ये किंवा तुमच्या व्यवसायामध्ये किती पुरुष काम करतात ते पुरुष इथे टाकायचे. तुम्ही एकटाच असाल, एकटाच बिझनेस करता तर 1 टाकू शकता. मग जर स्त्री कोणत्या असतील, महिला असतील तर ते टाकू शकता, नसतील तर डायरेक्टली 0 टाकू शकता. त्यानंतर खाली यायचं आहे. खाली तुम्हाला इथं 20 नंबरला विचारलं जाईल रिटर्न डाऊन व्हॅल्यू ॲज ऑन 31 मार्च ऑन द प्रिव्हियस इयर. रिटर्न डाऊन व्हॅल्यू WDV आहे, म्हणजे काही मशिनरी वगैरे असतील तुम्ही त्या घेतलेल्या आहेत त्यांची व्हॅल्यू काय आहे 2023-24चं विचारलं आहे. जर असेल तर टाका, नाहीतर तुम्ही 0 टाकू शकता. त्यानंतर एक्सक्लुजन ऑफ कॉस्ट पोल्युशन कंट्रोलचं जे काही डिव्हाइसेस असतात त्यांची काही कॉस्ट आहे 2023-24चं, जर तुम्ही काही घेतलं असेल तर ते टाकू शकता, नाहीतर तुम्ही 0 टाका. नवीन तुमचा बिझनेस तर तुम्ही 0 टाकू शकता. जर आता टोटल टर्नओव्हर आहे, तुमचा जो काही टर्नओव्हर आहे 23-24ला किती होता, 5 लाख, 10 लाख, 20 लाख, जे काही असेल ते तुम्ही टर्नओव्हर टाकू शकता. जर नवीन असेल तर तुम्ही तिन्ही गोष्टी 0 करू शकता, नवीन बिझनेस असेल तर. त्यानंतर इथे आपल्याला 22, 23, 24, 25, 26, 27 आहे, ज्यामध्ये मार्केटला तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. गव्हर्नमेंटच्या जे काही पोर्टल्स असतात, नॅशनल करिअर सर्व्हिसेस, स्किल इंडिया पोर्टल,
गव्हर्नमेंटचे जे काही पोर्टल असतील त्याच्यावरती जर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल, B2B असेल किंवा ई-मार्केट असेल तर येस करू शकता. तुम्हाला जे हवे ते येस करू शकता. नसेल तुम्हाला करायचं, हे काही मॅन्डेटरी नाही आहे की तुम्ही येस करावं, तुम्ही नो सुद्धा करू शकता तुम्हाला हवे त्यानुसार. त्यानंतर खाली टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट करून तुम्हाला खाली सबमिट अँड गेट फायनल OTP वरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर जो मोबाईल नंबर तुम्ही टाकला होता त्यावरती OTP येईल, तो OTP इथे टाकायचा आहे आणि व्हेरिफिकेशन कोड म्हणजे खाली जो काही बॉक्समध्ये कॅप्चा आहे तो आहे तसं टाकून फायनल सबमिटवरती क्लिक करायचं आहे. ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर तुमचा उद्यम रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेलं आहे असं दाखवलं जाईल. एक पॉपअप येईल आणि इथे एक उद्यम रजिस्ट्रेशन नंबर येईल. हा नंबर आपल्याला कॉपी करायचा आहे किंवा याचा फोटो काढून ठेवा, हा लागणार आहे. ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर तुम्हाला इथे पाहू शकता आपलं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेलं आहे. इथे सुद्धा तुम्हाला तो उद्यम रजिस्ट्रेशन नंबर दिसेल, हा आपल्याला लागणार आहे. तर हा कॉपी करून ठेवायचा. त्यानंतर कोपऱ्यामध्ये प्रिंट सर्टिफिकेटचा ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे. तुम्ही इथे येणार आहात, उद्यम रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला विचारला जाईल. उद्यम रजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच आपण जो आता कॉपी केला होता तोच तुम्हाला उद्यम रजिस्ट्रेशन नंबर या बॉक्समध्ये टाकायचा आहे. त्यानंतर एंटर मोबाईल नंबर जो तुम्ही फॉर्म भरताना टाकला होता तोच टाकायचा आहे आणि चूज OTP ऑप्शन, OTP ऑन मोबाईल जो पहिला ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून खाली व्हॅलिडेट OTP वरती क्लिक करायचं आहे. व्हॅलिडेट अँड लॉग इन OTP वरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर आहे त्यावरती OTP जाईल आणि तो OTP तुम्हाला इथे टाकून खाली व्हॅलिडेट OTP अँड लॉग इन वरती क्लिक करायचं आहे. म्हणजेच आता तुमचं इथे लॉग इन होणार आहे. लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला इथे 2 ऑप्शन दिसतील. पहिला आहे प्रिंट सर्टिफिकेट, दुसरा आहे एडिट डिटेल्स. प्रिंट सर्टिफिकेटवरती क्लिक केल्यानंतर तुमचं उद्यम सर्टिफिकेट इथे तुम्हाला डाउनलोड करता येईल आणि दुसरा आहे एडिट डिटेल्स. जर याच्यामध्ये जर काही चुका झाल्या असतील, काही चुकीचं तुम्ही भरलं असेल तर दुसरा ऑप्शन आहे एडिट डिटेल्स. या एडिट डिटेल्सवरती क्लिक करून तुम्हाला जर काही बदल करायचा असेल, काही दुरुस्ती करायची असेल तर एडिट करायचं असेल तर तुम्ही एडिट डिटेल्सवरती क्लिक करू शकता. तर आता आपलं फायनल झालेलं आहे, आपल्याला काही बदल करायचा नाही तर आपल्याला प्रिंट सर्टिफिकेट जो पहिला ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. प्रिंट सर्टिफिकेटवरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे सर्टिफिकेट आहे ते तयार झालेलं आहे, हे तुम्हाला सेव्ह करू शकता, याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. पण लक्षात ठेवा आपल्याला हे कुठंही लागू शकतो. त्यासाठी प्रिंट विथ ॲनेक्शर जो काही 2 नंबरचं बटन आहे मधलं, त्या मधल्याच बटनावरती क्लिक करायचं आहे. प्रिंट विथ ॲनेक्शरवरती क्लिक केल्यानंतर तुमचं सर्टिफिकेटसुद्धा येतं आणि त्यासोबतचे जे काही ॲनेक्शर आहे म्हणजे जे काही माहिती आपण भरलेली आहे ती सगळी माहिती इथे दाखवली जाते. कारण हे आपल्याला लोनसाठी लागू शकतं, करंट अकाउंटसाठी हे ॲनेक्शरसुद्धा त्यासोबत लागतं. म्हणजे सर्टिफिकेटसोबत ॲनेक्शर आपण सुद्धा हे सेव्ह केलेलं आहे. याची प्रिंट काढू शकता आणि हे कुठंही वापरू शकता. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.